सर्वांना पुन्हा एकदा जय भीम। आपण मागच्या भागामध्ये प्रबुद्ध भारताचं बोधिसत्व मिशन या पार्ट 1 मध्ये धम्मदीक्षा नामांतर आणि तिसरा मुद्दा जो होता तो उपोसत्ताबद्दल आपण माहिती घेतली। आजच्या या सेकंड पार्टमध्ये आपण चौथा भाग जो आहे तो विहारांची निर्मिती किंवा विहारांचा उपयोग आणि पाचवा भाग जो आहे तो दानन या आणि स्वावलंबन या 3 भागांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। प्राचीन विहारांची निर्मिती जर आपण बघितली तर पाली भाषेमध्ये त्याला आराम असं म्हटलं जातं। आराम म्हणजे जिथे अभ्यास केला जातो, जिथे माणसं घडवली जातात, जिथे मुलांना चांगल्या प्रकारचं संस्काराचं माध्यम उपलब्ध करून दिलं जातं, त्याला विहार असं म्हणतात। आणि म्हणून या विहारांच्या माध्यमातून प्रतिष्ठित अभ्यासू भिक्खुणींच्या माध्यमातून धम्माचा जो अभ्यास आहे तो उपासकांपर्यंत पोहोचवला जातो। आणि म्हणून बौद्ध विहार ही बुद्धिस्ट राष्ट्रांची किंवा बुद्धिस्ट व्यक्तींनी एकत्र येऊन जमण्याचा किंवा आपले जे संवाद आहेत त्या संवादाच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा जो अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे। आणि म्हणून विहारांमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारे वैयक्तिक मतभेद न ठेवता माणसाशी माणसासारखं कसं वागावं याचा अभ्यास विहारांच्या माध्यमातून शिकवला जातो। आपण जर प्राचीन काळामध्ये बघितलं तर नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, अमरावती किंवा ओतंबर या प्रकारची जी विद्यापीठं आहेत ती बौद्धांची राष्ट्र विद्यापीठं बनली। आणि या विद्यापीठांच्या माध्यमातून या विहारांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला बौद्ध धम्माचा जो इतिहास आहे, जो माणूस घडवण्याचा प्रवास आहे तो या विहारांच्या माध्यमातून पोचवला गेला। आणि म्हणून विहार ही माणसाने माणसासारखं वागण्यासाठी केलेला प्रयोग आहे। आणि विहारांच्या माध्यमातून येणारी सुसज्ज अशी पिढी, चांगली पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। आणि म्हणून भदंत विमलकीर्ती गुणसरी या पुस्तकामध्ये असं म्हणतात की वारंवार तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने विहारांमध्ये दर रविवारी असो, उपसत्ताच्या माध्यमातून असो किंवा चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून, शिबिरांच्या माध्यमातून आपण विहारांमध्ये एकत्र जमलं पाहिजे। त्यानंतर जो 5वा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे तो दान। बौद्ध धम्मामध्ये पाली भाषेमध्ये असं म्हटलेलं आहे की दानं ददन्तु सद्दायं शील रखन्तु सबदा भावना भीरतावंतु गच्छन्तु देवदागता। म्हणजे बौद्ध संस्कृतीमध्ये दानाला विशेष असं महत्त्व आहे। आपण जर प्राचीन इतिहास बघितला तर राजा बिंबिसारानं देखील आपलं जे वेळुवन आहे ते गौतम बुद्धांना दान दिलं होतं। त्यानंतर आज जो जेत राजा होता त्या जेत राजाने देखील आपलं जे जेतवन आहे ते बुद्धांना दान दिलं होतं। तसंच आपण बघितलं तर विशाखा असेल आणि सर्वात महत्त्वाचं दान जे आहे ते राजाधिराज सम्राट अशोक यानं आपला संपूर्ण जे राज्य आहे ते बुद्धिस्ट राज्य बनवण्यासाठी अतिशय मोलाचं असं योगदान दिलेलं आहे। त्याने आपली जी 2 मुलं आहेत महेंद्र आणि संघमित्र यांना श्रीलंकेमध्ये पाठवून बौद्ध धम्माचा जो हा प्रचार आणि प्रसार आहे तो करण्यासाठी आपल्या 2 मुलांना देखील बौद्ध धम्मासाठी दान दिलेलं आहे। या राजानं संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये लेण्यांच्या माध्यमातून असो, स्तूपांच्या माध्यमातून असो, संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माची जी ही चिन्ह आहेत, बौद्ध धम्माचा जो हा साक्षात असा गाढा अभ्यास आहे तो या लेण्यांच्या माध्यमातून आज देखील 21व्या शतकामध्ये आपण जर बघितलं तर या दानांच्या माध्यमातून, या कलेच्या माध्यमातून अतिशय जिवंत ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे। आणि म्हणून जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र असो, संपूर्ण भारत असो, भारताच्या कोण्याकोण्यामध्ये आपल्याला या लेण्यांच्या माध्यमातून प्राचीन बौद्ध इतिहासाची जी साक्ष आहे किंवा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे। आणि त्यानंतरचा जो 6वा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा तो या पुस्तकामध्ये बनतेने लिहिला आहे तो म्हणजे स्वावलंबन। स्वावलंबनासाठी ज्या अतिशय महत्त्वाच्या अशा बेस्ट पायऱ्या असतात त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा शिक्षणाला धम्माची कशी जोड दिली तर आपण स्वावलंबी होऊ शकतो। जीवनामध्ये आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होऊ शकतो याच्या माध्यमातून, दानांच्या माध्यमातून आपण आपलं येणारं साम्राज्य कसं निर्माण करू शकतो यासाठी बनतेंनी या पुस्तकामध्ये अतिशय जे महत्त्वाचे मुद्दे आहे
ते केवळ आंबेडकरी चळवळ म्हणजे दलितांची चळवळ किंवा आंबेडकरी चळवळ म्हणजे महार लोकांची चळवळ, केवळ आंबेडकरी चळवळ म्हणजे मांग चांभार लोकांची चळवळ असं न राहता आंबेडकरी चळवळ म्हणजे प्रबुद्ध भारताचं बोधिसत्व मिशन म्हणजे जे हे 5 मुद्दे आपण जे अनुभवले हे जर आपण समाजामध्ये या 5 कार्यक्रमांवरती जर का आपण मोठं काम केलं तर समाजामध्ये खऱ्या अर्थाने या चळवळीचं जे रूपांतर आहे, जे लोक इतर डोळ्यांच्या माध्यमातून त्याला वेगळी नावं देतात, पण याच मुद्द्यांवरती जर का आपण प्रत्यक्ष काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये प्रबुद्ध भारत जी बाबासाहेबांची संकल्पना आहे ती आपण रुजवण्यासाठी प्रयत्न करू. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेला बळी न पडता प्रबुद्ध भारताचं जे हे मिशन आहे त्या मिशनच्या माध्यमातून अंधश्रद्धेला थारा न देता जसं मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे की तोंडातून केवळ ब्राह्मण निर्माण होतात, पायातून वैश्य निर्माण होतात किंवा पायातून शूद्र निर्माण होतात. अशा प्रकारची ही वर्णांची जी संकल्पना आहे तिला मूठमाती द्यायचं काम करायचं असेल तर आपल्याला बुद्धिझमचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आणि हे अतिशय सुंदर असं काम या पुस्तकाच्या माध्यमातून भदंत विमल कीर्ती गुणसरी यांनी संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील बौद्ध राष्ट्रांसोबत अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करून मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा जो अमूल्य असा वेल आहे तो अमूल्य असा संदेश आहे तो यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे ते आपण सर्वांनी वाचलं पाहिजे. या पुस्तकावरती आपणाला जेवढं काय आपल्याला वैयक्तिक करता येईल ते आपण केलं पाहिजे आणि या बोधिसत्वाच्या मिशनमध्ये आपण सामील झाले पाहिजे. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी तुम्हा सर्वांना सांगतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय भीम.